बता दें कि नांदेड़ जिले के मुखैर नगर निगम चुनाव नारग अध्यक्ष का पद ओपन महिला के लिए आरक्षित है। आने वाले 20 दिसंबर को ही चुनाव में भारतीय जनता पार्टी एवं शिवसेना शिंदे गुट आमने सामने चुनाव मैदान में है। ज्ञात रही कि चुनाव 2 दिसंबर को होना तय था, परंतु मामला कोर्ट में जाने से मतदान की तारीख 20 दिसंबर को तय की गई है। भाजपा वर्तमान विधायक डॉक्टर तुषार राठौड़ के नेतृत्व में ये चुनाव लड़ी जा रही है। विकास को चुनाव का मुख्य मुद्दा बनाकर मतदाताओं से अपील की जा रही है कि पिछले 11 साल में सत्ता काल में विधायक डॉक्टर तुषार राठौड़ ने बुनियादी सुविधाओं का जाल जिस प्रकार से नगर निगम क्षेत्र एवं निर्वाचन क्षेत्र में बुना है, उसी आधार पर मतदाता से वोट मांगे जा रहे हैं। नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। या मुखेड नगरपालिका निवडणुकीकडे शिवसेना पक्ष कशा प्रकारे बघत आहे? शिवसेना पक्ष पूर्वीपासून मुखेड नगरपालिकेवर नगराध्यक्ष राहिलेले आहेत। मुखेड मतदारसंघावर शिवसेनेचे आमदार 10 वर्ष राहिलेले आहेत। मुखेड नगरपालिकेवर जे आजचे हुकुमशाही चालू आहे ते मोडीत काढण्यासाठी शिवसेना हा रणंगणामध्ये आहे। एकीकडे भारतीय जनता पार्टी असा दावा करते की त्यांनी या मतदारसंघामधून 3 राष्ट्रीय महामार्ग नेले, शहराला स्वच्छ सुंदर केलं, 60 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली, अशा प्रकारे दावे करतात। त्यामध्ये किती सत्यता आहे? या गोष्टीबद्दल आम्ही तुम्हाला प्रत्येक सांगण्यापेक्षा तुम्ही शहरामधून राष्ट्रीय महामार्ग गेलेला एखादी रस्ता दाखवा। तुम्ही आलेला ग्रामीण भागामध्ये एंड झालेला आहे आणि शहरामधून जाताना कुठल्या वळण रस्त्याचा वापर केलेला नाही आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पाहिलात आतापर्यंत त्यांनी मंजूर झाली हे एवढेच अफवा करत आहे, पण प्रत्यक्षादर्शी कुठलंही काम नाही। ज्यावेळेस आता त्या परिस्थितीमध्ये जे कुंदळा प्रकल्प माध्यमातून जो पाणी चालू आहे 1985 पासून, त्याच प्रकल्पाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही नवीन सुधारणा पाणी पुरवठ्याबद्दल झालेली नाही। आम्ही एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये आम्ही पाठीमागे आले तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब खासदार साहेब इथं आलेले होते। त्यांनी लोकांना आश्वासित केले की कुंदळा मध्यम प्रकल्पामध्ये आमच्या इथलं लेंडी धरणाचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या नंतर लिफ्ट इरिगेशन आम्ही कुंदळा कॅम्पमध्ये पाणी आणून मुखेड शहराला आम्ही एकदम शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं आमचं धोरण आहे। यांच्या दाव्याला छेद करण्यासाठी आम्ही काही ठिकाणी आता गेलो होतो। रस्त्याची अत्यंत बकाल अवस्था आहे गावामध्ये, शहरामध्ये। तर मग हे दावा करतात की आम्ही विकास केलेला आहे, सीसी रस्ते केलेले आहेत, स्वच्छ पाणी पुरवठा आहे। मग आता मतदार कसे बघतात ते? तुम्ही काही ठिकाणी गेलतात, तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही काही ठिकाणी न जाता तुम्ही प्रत्येक 10 प्रभागामध्ये जा, 10 प्रभागामध्ये व्हिजिट द्या आणि आमच्याकडून आम्ही तर राजकारणामध्ये एकूण-एकाच्या विरोधामध्ये आहोत, पण तुम्ही सर्वसामान्य कुटुंबाला आणि नागरिकांना आणि मतदारांना तुम्ही त्यांना विचारा। एका 6 महिन्यामध्ये एका रस्त्याचं 3-3 वेळेस ते बांधकाम करतात, 3-3 वेळेस त्यांचं खोदकाम करणे, पुन्हा त्याच ठिकाणी काम करणे आणि त्याच ठिकाणची परिस्थिती 6 महिन्यामध्ये 3 वेळेस काम केलेल्या कामाची आजची परिस्थिती काय? त्यांचं फक्त कामातून उत्पन्नातून काम हे दाखवून त्यांनी आज शहराचं बकाल केलेलं आहे। मतदारांनी जर सत्ता पुन्हा एकदा शिवसेनेकडे दिली तर निश्चितच काय विजन असेल तुमचं नेमकं? शहरासाठी आम्ही बेरोजगारांचा विषय असेल, आमचा मुखेड तालुका हा डोंगराळ भाग आहे। डोंगराळ भागात असल्या कारणामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह होते तेव्हा यावेळेस तिथं प्रचाराला आले होते। त्यांनी हा मुखेड तालुका हा डोंगराळ राहिला पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं, पण आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी त्याला पाठपुरावा केलेला नाही। एकनाथ शिंदे साहेब पाठीमागे नगरविकास मंत्री होते 2015 मध्ये, त्यांना मुखेड तालुक्यामध्ये आम्ही आणलो होतो, काही ठिकाणी भेट दिलेली आहे। मुखेडची परिस्थिती शिंदे साहेबांना कल्पना आहे, त्या गोष्टी संदर्भामध्ये त्यांना आम्ही विनंती केली। विधानसभेमध्ये आम्ही त्यांना मुखेड तालुका हा आम्हाला धनुष्यबाणासाठी मागणी केलेला होता, पण आम्हाला इथे भाजपाला सुटल्यामुळे आम्ही इथे विधानसभेला अपक्ष उमेदवार राहिला। त्या कारणातून आता आम्हाला शिवसेनेने संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करून जनतेचा आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये बेरोजगाराचा विषय असेल, महिलांचा रोजगारांचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, शहरामध्ये बकाल रस्त्याचा विषय असेल आणि आमच्या इथं सीताफळाचं उत्पन्नाचं केंद्र आहे, त्याचा सीताफळ केंद्रामधून लोकांना उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी, MIDC उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नगर विकास मंत्र्यांच्या माध्यमातून शहराला आम्ही सर्वस्व उपलब्ध करून देण्याचे आमचे धाडस आहे। या शहरामध्ये छोटे छोटे जाती समूह मागासवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी काय करण्याची कल्पना शिवसेनेकडे आहे? प्रत्येक समाजाला महामंडळ आहे। आजपर्यंत लोकप्रतिनिधी कुठल्याही महामंडळाचं पाठपुरावा करू। साधं उदाहरण सांगतो, हा आमच्या इथं मेंढी फार्म म्हणून आहे। हा मेंढी फार्म आमच्या एका नांदेड जिल्ह्यापुरता नसून हा मेंढी फार्म हा आमचा नांदेड, परभणी, हिंगोली 3 जिल्ह्याचा ऑफिस आहे। तर आज त्यांनी कुठल्या परिस्थितीला नेऊन ठेवले, तुम्ही आमची विनंती आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात बघा। म्हणजे एखाद्या समाजासाठी मेंढी फार्म सरकार प्रकल्प मंजूर असताना त्या परिस्थितीमध्ये आमच्या इथं पूर्वी घोंगडे तयार होत होते, हा एवढा मोठा प्रकल्प असताना सुद्धा त्यांनी मोडीत काढले। तर ते आतापर्यंत दुसऱ्या अशा प्रत्येक समाजाला महामंडळ दिलेले आहेत, त्या महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय देऊन त्यांना उद्योग असेल, स्वतःचा सोर्स उत्पन्न करण्यासाठी आम्ही त्या महामंडळाच्या माध्यमातून सर्व मतदारांना आम्ही स्वरोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील। आता शेवटचा प्रश्न असा आहे
की इथले जे मतदार आहेत त्यांनी ठरवलंय का पक्क की शिवसेनेचे असतात तर ते आम्ही मुळात हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा इथं धनुष्यबाणाचा कायमस्वरूपी निरीक्षणी उमेदवार आमदार राहिलेले आहेत. नगरसेवक आमच्या इथे या धनुष्यबाणाचे नगराध्यक्ष 3 राहिलेले आहेत. इथं हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. मित्र पक्षामध्ये जरी भाजपला गेला असेल पण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे मतदारसंघ आमचा शिवसेनेचा असल्या कारणामुळे मतदार हा धनुष्यबाणाला ठरलेला आहे. उद्याच्या होऊ वाटलेल्या 20 तारखेला धनुष्यबाण निशाणीचे आमचं टोटल पॅनल आणि नगराध्यक्ष हा निवडून आला. मी तुम्हाला बहुमतानं निवडून आला आज मी तुम्हाला आश्वासित करतो. सर, इस नगरपालिका चुनाव में आपके पास कौन से ऐसे मुद्दे हैं जो मतदाताओं के पास आप लेकर जा रहे हैं? नमस्कार, मैं डॉक्टर अतुल देबड़वार। मेरी माताजी शिवसेना की तरफ से ये चुनाव में लड़ रही है और जनता में जाने की, जनता का आशीर्वाद लेने के लिए प्रमुख मुद्दे मुखेड़ की आज के समय में जो हालत है, मुखेड़ में हर तरफ गंदगी फैली हुई है, हर तरफ कचरा है, रोडों की हालत ठीक नहीं है, जनता को पानी ढंग से नहीं मिलता है तो भी 8 या 10 दिन के बाद मिलता है। अगर जिस किसी को भी मिलता है वहां पे पानी का प्रेशर भी बराबर नहीं रहता है। महिलाओं के लिए शौचालय नहीं है, गांव में साफ सफाई ढंग से नहीं होती है, बिजली की व्यवस्था परिपूर्ण नहीं है, गांव में बहुत सारे जगहों में अंधेरा छाए रहता है। ऐसी बस्तियां है वहां पे अभी तक किसी भी प्रकार की रोड भी नहीं हुई है। ये सब समस्याओं को सुलझाना है। और दूसरे सबसे बड़ी बात, मुखेड़ में जो डर का माहौल है वो डर के माहौल को दूर करना है। जो मुखेड़ में एक बिना नाम की दहशत फैली हुई है, वो दहशत का विरोध करने के लिए जनता के आशीर्वाद से हम लोग खड़े हुए हैं। एक तरफ बीजेपी की तरफ से ये दावे किए जा रहे हैं कि सूरत हाल बदल दिया सुनिश्चित निर्वाचन क्षेत्र का, इसमें कितनी सच्चाई है? आपसे नम्र निवेदन है, आप खुद जाके मुखेड़ शहर में घूमिए, गली कूचों में जाइए, मेन रोड पे मत घूमिए, गली कूचों में जाइए, वहां की हालत देखिए। कचरों के अंबार पड़े हुए हैं। नाली की हालत देखो, नालियां सब ऐसी है, पानी पूरा ठहर के रास्तों पे बह रहा है। एक सड़क 3 बार 4 बार बनाने के बावजूद उसकी हालत देखो। उसके अंदर से सलाखें बाहर निकली हुई है, उसके अंदर की गिट्टी बाहर निकली हुई है, सड़कें खुदी हुई है। आप खुद जाके ये बात तसल्ली कर सकते हैं। सर, समूचे शहर को जल आपूर्ति कैसे होती है? जल आपूर्ति के लिए 1988 में मेरे चाचा जब नगराध्यक्ष थे, उनके कार्यकाल में नल की परियोजना ली गई थी। कुंदराल डैम से मुखेड़ को पानी आता है। अभी तक शहर की लोक संख्या इतनी बढ़ने के बावजूद भी उसकी आपूर्ति के लिए कोई विचार नहीं किया गया है। लेकिन हम लोग आएंगे तो जल आपूर्ति के लिए बिल्कुल काम करेंगे। नई नल की परियोजना हम लाएंगे। जनता को सुचारू रूप से, अच्छी प्रेशर से स्वच्छ पानी नियमित रूप से कैसे मिलेगा, इसके बारे में हम बिल्कुल कोशिश करेंगे। सर, अगर आप चुन के आते हैं तो युवाओं के लिए, रोजगार के लिए आप क्या प्रयास करेंगे? हम लोगों की पार्टी हमेशा ही युवाओं के रोजगार के लिए प्रेरित रहती है। हमारी पार्टी की तरफ से हमेशा रोजगार मेला हुआ या इंडस्ट्रियलिस्ट को यहाँ पे बुला के उनको रोजगार देने के लिए कोशिश करना, ये हर जगह हमेशा कोशिश तो होती रहती है। फिर भी यहाँ पे पानी की समस्या है, उसके लिए जरा पब्लिक का जो पलायन है थोड़ा सा बाहर है। साल के 6 या 7 महीने पब्लिक ईंट भट्टों पे या गन्नों के कारखाना, शुगर के फैक्ट्री पे जाके काम करती है। उनका पलायन कैसे रोका जाए, यहाँ पे उनको कैसे रोजगार मिला जाए, उसके लिए यहाँ पे MIDC वगैरह बनाने की कोशिश करेंगे। गवर्नमेंट से उसका फॉलोअप लेंगे और MIDC जरूर बनाएंगे यहाँ पे। एक तरफ तो बीजेपी ऐसा दावा कर रही थी कि उन्होंने MIDC की मंजूरी प्राप्त कर ली है और बेरोजगार युवाओं के लिए रोजगार देने में सक्षम है। नहीं, अगर MIDC की मंजूरी प्राप्त की है तो अभी तक कोई भी हलचल क्यों नहीं है? एक तो कुछ तो नोटिफिकेशन तो चाहिए, उसका काम तो चाहिए। जगह पे कुछ भी नहीं है। जगह कौन सी लिए MIDC के लिए, ये भी तो किसी को मालूम नहीं है, बताना चाहिए ना। इस नगर निगम की सत्ता यदि आपके पास उसकी चाबी दी जाती है, मतदाता देते हैं, तो सबसे पहले क्या प्राथमिकता होगी? शहर सुंदर और स्मार्ट बनेगा। सबसे पहली प्राथमिकता है यहाँ पे महिलाओं के लिए पूरे गांव में, मार्केट में एक भी शौचालय उपलब्ध नहीं है। पहली प्राथमिकता होगी महिलाओं के लिए, माता बहनों के लिए सार्वजनिक स्वच्छ शौचालय बनाएंगे। दूसरी बात है बिजली और सुरक्षा के लिए CCTV कैमरे बंद हालत में हैं, जहां जहां नहीं है वहां पे भी लगवाएंगे। सभी सुचारू रूप से चलेंगे, इस बारे में हम सुनिश्चित करेंगे। पानी
और सड़कों की जो हालत खस्ता हाल है और कचरों के जो अंबार पूरे गांव में पड़े हुए वो हटाएंगे। जहां जहां भी मुख्य रास्ता है, डिवाइडर है, वहां पे पेड़ पौधे लगाए जाएंगे, उनको पानी देने की व्यवस्था करेंगे और शहर को हरित बनाने की बिल्कुल कोशिश करेंगे। थँक्यू सर. आमदार महोदयांनी विकासाची परिभाषा बदललेली आहे. विकासाला एक नवीन आयाम दिलेला आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात तिथे विकासासाठी राशी आलेली आहे, धनराशी. काय काय विकास कामे झालेली आहे? गेली 11 वर्षामध्ये आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी खरंच आपण सांगितल्याप्रमाणे विकासाची परिभाषा बदलून टाकून दिली आहे. आमचा मुखेड विधानसभा मतदारसंघ हा डोंगराळ भाग आहे. आमच्याकडे रस्त्याचं नावच नव्हतं. वाडी धरणांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वाडी तांड्याला जायला रस्ते नव्हते. आमचे जे राज्य रस्ते होते तेही कच्चे रस्ते होते. आणि त्यांनी सुरुवातीला निवडून आल्यानंतर त्यांनी पहिले दळणवळणाकडे जास्त भर दिला आणि मुखेड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 3 राष्ट्रीय महामार्ग आणि 1 राज्य महामार्ग आणि तसेच अंतर्गत जे रस्ते होते वाडी तांड्याला जोडणाऱ्या ते सर्व वाडी तांड्याला जोडणारे रस्ते पक्के केले आणि मुख्य रस्त्याला जोडण्याचं काम केलं. ते जसं गडकरी साहेबांना लोक रोडकरी म्हणतात ते आमच्या मतदारसंघातले रोडकरीच आहेत. त्यांनी भरपूर मुख्य शहराचा विकास केला. त्याच्यामुळे विकासाची परिभाषाच बदलून गेलेली आहे. या विकास पर्वाचा नेमका फायदा या निवडणुकीमध्ये काय होणार आहे तुम्हाला? नक्कीच फायदा होणार आहे. कारण तळागाळाच्या लोकांपर्यंत विकास काय असते हे आमदार तुषार राठोड यांनी दाखवून दिले आणि ते स्वतः केलेल्या कामाची मतदारापर्यंत त्यांनी जाऊन केलेले विकास कामे मतदारांना सांगितले आणि मतदारांना डोळ्यासमोर दिसत आहे विकास कामे केलेली. त्यामुळे आम्हाला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी केलेल्या विकास कामाचा 100% आम्हाला फायदा होणार आहे आणि आमच्या 20च्या 20 जागा नगराध्यक्ष आणि बाकीचे 20 नगरसेवक ते आम्ही बहुमताने निवडून येणार आणि लोक आम्हाला निवडून देणार. आता नगरपालिकेची सत्ता तुमच्या हातात दिल्यानंतर तुमचं काय म्हणजे असं वाटतं तुम्ही एक पदाधिकारी म्हणून की येणाऱ्या काळात आणखी काय विकास कामे करणार? आमदार तुषार राठोडच्या विकास कामामुळेच आम्ही तुषार राठोड सोबत जोडल्या गेलो. पण त्यांनी शहरामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता जातीय धर्म भेदभाव न करता त्यांनी विकास कामे केलेली आहेत आणि त्यांच्या विरोधात जरी कोणी बोललं, त्यांच्या विरोधात जरी कोणी गेलं तरी त्यांना सोबत घेऊन विकास काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्ते जनता आकर्षित होत असते. मी विजया रामपत्तेवार नगर अध्यक्षासाठी भाजपाकडून उभी राहिली आहे. आपण मुखेड नगरपालिकाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. एकूणच मुखेड शहराचा विकास कसा झालेला आहे? मागील 11 वर्षांमध्ये आमदार डॉक्टर तुषार राठोड व माजी नगर अध्यक्ष गंगाधरजी राठोड यांनी शहरातील विकास कामे मोठ्या प्रमाणात केली. नाले, रस्ते, लाईट, पूर्ण शहरातले मंदिरे जीर्णोद्धार केलेत. या अधिक कामे आम्ही केलेली आहेत. या नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती कुठल्या मुद्द्यावर आपण लढत आहात? आमचे लाडके तुषारजी राठोड, आमदार तुषारजी राठोड यांनी जे कामे केले शहरातली, त्यांची विविध शहरातली कामे व मतदारसंघात केले विकास काम यांच्या मुद्द्यावर आम्ही लढत आहोत. हे बरोबर. आमदार डॉक्टर तुषार राठोडने जे कामे केलेली आहेत त्यांच्या विकासावरच आम्ही हे निवडणूक लढत आहोत आणि 100% आम्ही पूर्ण शहराचे कामे करू. या मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी जी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली त्याचा या निवडणुकीत नेमका तुम्हाला काय फायदा होणार? डॉक्टर आमदार तुषार राठोड यांनी जी विकास कामे मतदारसंघात केली आहे ते त्यांच्या या निवडणुकीत आम्हाला फायदाच होणार आहे आणि या निवडणुकीत बहुमताने माझ्यासह सर्व उमेदवार निवडून येणार. आमदार महोदयांनी या मतदारसंघात जी विकास कामे केलेली आहे मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा या निवडणुकीत होणार काय?